नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा आणि रिक्षाची परमिट काढा. आता कुठलाही कामधंदा राहिलेला नाही, व्यवसाय राहिलेला नाही. तर प्रत्येकानं रिक्षा परवान्यासाठी ही बेकायदेशीरपणे वाटलेली आहेत आणि आता कंपल्सरी रिक्षा परमिटसाठी मराठीचा दाखला हा घेतलाच पाहिजे. त्याला मराठी येते का नाही हे पाहिलंच पाहिजे. पोलीस रिपोर्ट हवाच आहे. त्याला इथं कुठं राहतो हे त्याला लागणार आहे. राशन कार्ड त्याला लागतंच आणि तुम्हाला पोलीस रिपोर्ट, तुम्हाला इथं वास्तव्य करताचा ह्याच्यासाठी 15 वर्षाचा दाखला, तुम्ही कुठं राहता तिथला सक्षम प्रूफ म्हणजे तुमचं लाईट बिल किंवा तुम्ही भाड्यानं राहत असला तर ते ॲग्रीमेंट, तुमचं वोटर ID कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी लागतात. आणि तशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केलेली आहे. खाली बेकायदेशीरपणे 6 महिन्याचं लायसन इथं ट्रान्सफर करतात, खोटे 15 वर्षाचे दाखले बनवतात आणि परमिट दिली जातात. त्यांना भौगोलिक परिस्थितीचं काय ज्ञान माहिती नाही. हे गुरु लोक जणांना परमिट देतात. तात्काळ संगणकावरती RTO अधिकाऱ्यांनी अपलोड केलेले पेपर म्हणजे 15 वर्षाचा दाखला, पोलीस रिपोर्ट, जरी बिल्ला काढताना जरी त्यांनी दिला असला तरी आता द्यायला पाहिजे. त्याला मौखिक भाषेची परीक्षासुद्धा घ्या, त्याला मराठी बोलता येते का नाही बघा. म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. आणि आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड आणि आपण राहतो जर भाड्याचं घर असेल तर ॲग्रीमेंट आणि त्याचं लाईट बिल, किंवा स्वतःचं घर असेल किंवा आपल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्तीचं घर असेल तर त्याच्या नावचं लाईट बिल वगैरे अशा ह्या गोष्टी प्रूफ असतील त्यालाच परमिट द्या. आणि हे संपूर्ण आता काय RTOमध्ये ते पेपरच अपलोड केले जात नाहीत. म्हणजे हे RTOवालेसुद्धा आपण कायद्यात घाऊ नये म्हणून हे पेपर अपलोड होत नाहीत. आणि मग पेपर अपलोड संगणकावरती त्यांनी तपासायचं, पोलीस व्हेरिफिकेशन बघायचं आणि त्याला 48 तासाच्या आत तात्काळ इरादापत्र द्यायचं. आम्ही महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांना एवढीच विनंती करणार आहे, एवढी कागदपत्र असताना, तुम्ही ऑनलाईन केली असताना, RTOला तुम्ही जाऊन तिथं व्हेरिफिकेशन करून फाईल जमा केली असताना, जर तुम्हाला RTO अधिकारी 48 तासात रिक्षा परवान्यासाठी इरादापत्र, ऑफर लेटर त्याला आपण म्हणून ते देत नसतील, ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की कुठल्या RTOमध्ये देत नाहीत. मग ते अधिकारी का एवढी कागदपत्र असताना अधिकारी 10-10, 12-12 दिवस का ठेवतात? त्यांचा काय हे आहे? पैसे खाण्यासाठी ठेवतात का? किंवा काही चक्कर त्यांचा विषय उलटा आहे का? तर प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका. मराठी रिक्षा चालकांची परमिट वाढली पाहिजेत, मराठी टक्का वाढला पाहिजेत आणि बेकायदेशीर काम हे थांबलं पाहिजे. आणि आता लोकांनी तक्रारी बी करायला शिकायला पाहिजे. ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा कुठल्या RTO